हा हा. मागच्या वेळी आपण सेक्शन 9 बघितला होता. आज आपण चालू करूयात समोरचे सेक्शन्स. ते आहे सेक्शन 10. सेक्शन 10 चालू करूयात. सेक्शन 10 पण इम्पॉर्टंट आहे प्रीसाठी. एमसीक्यू मध्ये येऊ शकते सेक्शन 10. यामध्ये एकच कीवर्ड आहे, तो आहे लोएस्ट पनिशमेंट. लोएस्ट पनिशमेंट याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. हा आहे लोएस्ट पनिशमेंट. आता यामध्ये काय म्हटलं आहे समजून घ्या, की एक ऑफेन्स केलाय किंवा ऍक्ट केला, आणि तोच ऑफेन्स किंवा ऍक्ट तीन डेफिनेशन मध्ये फॉल होत आहे. हा आहे ऑफेन्स 1, हा होता है ऑफेन्स 2 आणि ऑफेन्स 3. सिमिलरली सेक्शन 9 सारखंच वाटेल तुम्हाला इथपर्यंत. पण यामध्ये असं म्हटलं, जर एखादा गुन्हा झाला आणि ते गुन्हा या पण सेक्शन मध्ये येत आहे, या पण सेक्शन किंवा ऑफेन्स मध्ये येत आहे, या पण सेक्शन किंवा ऑफेन्स मध्ये येत आहे, तर अशा वेळेस जजला माहिती आहे, जजला किंवा मॅजिस्ट्रेटला माहिती आहे की या व्यक्तीने या व्यक्तीने एक ऑफेन्स तर कमिट केला, एक ऑफेन्स तर कमिट केलाच आहे. पण कोणता ऑफेन्स केला आहे ना, ते लक्षात नाही. ते त्याला समजत नाही. हा ऑफेन्स केला की हा ऑफेन्स केला की हा ऑफेन्स केला. तर अशा वेळेस जज काय करेल, ज्या ऑफेन्सची सगळ्यात कमी पनिशमेंट आहे, सगळ्यात कमी लोएस्ट पनिशमेंट म्हटलं आहे आपण, ती पनिशमेंट ग्रँट करणार किंवा त्यापेक्षा कमी पनिशमेंट ग्रँट करणार. या ऑफेन्सला समजून घ्या 10 वर्ष आहे, या ऑफेन्सला आहे 2 इयर्स, या ऑफेन्सला आहे 1 इयर. तर सगळ्यात लोएस्ट पनिशमेंट असं आहे नाहीये कुठेच. पण एक्झाम्पलसाठी ही पनिशमेंट लोएस्ट पनिशमेंट असल्या कारणाने या पनिशमेंट मध्ये जज काय करणार, सेंटेन्स ग्रांट करणार याला, अक्युज पर्सन. आणि मग तो 1 वर्ष किंवा 1 वर्षाच्या खाली पण पनिशमेंट देऊ शकतो. आपण सेक्शन 9 मध्ये बघितलं होतं की जज 10 वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट देऊ शकत नाही. तर आपण 9 मध्ये काय होतं, मॅक्झिमम पनिशमेंट ज्या पण ऑफेन्सला आहे तेच पनिशमेंट देऊ शकतो. पण यामध्ये सेक्शन 10 मध्ये एक एलिमेंट आहे, तो आहे डाऊटचा. डाऊट जजला लक्षात नाही, त्या डाऊट आहे की कोणता ऑफेन्स कमिट केला. पण सेक्शन 9 मध्ये तसं नव्हतं. सेक्शन 9 मध्ये काय होतं की एकच ऍक्ट तो 2-3च्या डेफिनेशन मध्ये येतो ऑफेन्सच्या. तर त्यावेळेस तो फक्त मॅक्झिमम पनिशमेंट ग्रांट करू शकत होता, याचा ऍडिशन करू शकत नव्हता. म्हणजे 10 इयर्स पेक्षा जास्त पनिशमेंट तो देऊ शकत नव्हता सेक्शन 9 मध्ये. आणि सेक्शन 9 मध्ये मॅक्झिमम हा वर्ड यूज केला नाही, यांनी यूज केला आहे सिव्हिअर पनिशमेंट. सिव्हिअर पनिशमेंट हा वर्ड यूज केला. तर सेक्शन 9 साठी हा कीवर्ड समजू शकता तुम्ही, कन्सिडर करू शकता. आणि सेक्शन 10 साठी हा लोएस्ट पनिशमेंट तुम्ही कन्सिडर करू घेऊ शकता. तर कीवर्ड आहे हा सेक्शन 10 चा लोएस्ट पनिशमेंट. ठीक आहे. तर आपण वर्ड बाय वर्ड बघूयात बेअर ऍक्ट. मी बेअर ऍक्ट ओपन करतो. दिसतंय सेक्शन 10. ठीक आहे. तर सेक्शन 10 ची तुम्ही मार्जिनल नोट बघा. या मार्जिनल नोट मध्ये लिहून आहे पनिशमेंट ऑफ पर्सन गिल्टी. आता इथे पर्सन गिल्टी आहे हे माहिती आहे, म्हणजेच काय आहे, दोषी आहे. गिल्टी म्हणजे दोषी. तर जजला तर माहिती आहे हा दोषी आहे.
कशाचा दोषी आहे? एक गुन्ह्याचा. किती मधून? सेव्हरल ऑफेन्सेसच्या एक गुन्ह्याचा तो अपराधी किंवा दोषी आहे. जजमेंट स्टेटिंग दॅट इट इज डाउटफुल ऑफ विच. पण त्या सेव्हरल ऑफेन्स मधून कोणत्या एका ऑफेन्सचा तो गिल्टी आहे हे माहित नाही आहे जजला. तर म्हणून इथं डाऊटफुलचा एलिमेंट आहे. मॅजिस्ट्रेट इथं डाऊटफुल आहे. सेक्शन 9चा बघून घेऊ आपण. मार्जिनल नोट. चला, हा आहे सेक्शन 9 आणि हे आहे मार्जिनल नोट. याच्यामध्ये काय म्हटलंय? लिमिट ऑफ पनिशमेंट. पनिशमेंटची लिमिट काय असणार? ऑफ ऑफेन्स, अशा ऑफेन्सची जे की बनवून आहे सेव्हरल ऑफेन्स पासून. म्हणजे इथं कॉम्बिनेशन आहे, एकच ऑफेन्स आहे पण तो सेव्हरल ऑफेन्सनी बनवून आहे. ठीक आहे. आणि इथे काय आहे? सिव्हिअर पनिशमेंट. सिव्हिअर पनिशमेंट, हे बघा, हा कीवर्ड आहे सेक्शन 9चा. सेक्शन 10 बघूयात. सेक्शन 10 मध्ये हा कीवर्ड आहे लोएस्ट पनिशमेंट. लोएस्ट पनिशमेंट, याला अंडरलाईन करू शकता. चला आता आपण वर्ड बाय वर्ड वाचूयात सेक्शन. इन ऑल केसेस, अशा सर्व केसेसमध्ये ज्यामध्ये जजमेंट झाला, इन विच जजमेंट इज गिवन दॅट अ पर्सन इज गिल्टी ऑफ वन, की तो व्यक्ती त्या जजमेंटमध्ये एका गुन्ह्याचा दोषी आहे. गिल्टी ऑफ वन, एका गुन्ह्याचा, पण ती ऑफ सेव्हरल ऑफेन्सेस. सेव्हरल ऑफेन्सेसच्या मधून एक गुन्ह्याचा तो दोषी आहे. स्पेसिफाईड इन द जजमेंट. परंतु, बट, परंतु हे डाऊटफुल आहे. हे डाऊटफुल आहे की तो कोणता ऑफेन्स त्यांनी केला आहे. ऑफ विच दीज ऑफेन्सेस ही इज गिल्टी. तर मग अशामध्ये काय होते? त्या ऑफेंडरला पनिशमेंट त्या ऑफेन्सची कशी भेटणार? सगळ्यात लोएस्ट पनिशमेंट ज्या ऑफेन्सची आहे, लोएस्ट पनिशमेंट इज प्रोव्हाइडेड इफ द सेम पनिशमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड फॉर ऑल. ठीक आहे. आता याचं मिनिंग काय आहे? द सेम पनिशमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड फॉर ऑल. समजून घ्या, एक ऑफेन्स केला आहे त्याला पण 1 वर्षाची शिक्षा आहे, आणि दुसरा ऑफेन्स पण आहे त्याच्यामध्ये पण 1 वर्षाची शिक्षा आहे. जर सेम नसेल, काय म्हटलंय? इफ सेम पनिशमेंट इज नॉट, जर सेम पनिशमेंट नाही आहे तर मग आपण त्याला लोएस्ट पनिशमेंट देतो. मग समजून घ्या, इथं 2 इयर्स आहे आणि इथे 1 इयर आहे, तर मग ही लोएस्ट पनिशमेंट झाली. तर मग 1 इयरची पनिशमेंट आपण त्याला ग्रँट करणार ऑफेंडरला. सोपा आहे सेक्शन. आय होप सेक्शन 10 समजला असेल. काही डाऊट आहे तर विचारू शकता. मी वापस व्हाईट बोर्ड ओपन करतो. चला तर मग आपण काय करू? सेक्शन 10 बद्दल एक पॅरा लिहून घ्या. तुम्ही एक पॅरा लिहून घ्या. सेक्शन 72, नाही, सेक्शन 72, हा. तर एक IPC. तर हे सांगायचं राहिलं, हा सेक्शन 10 आहे ना BNS चा, तर हा सेम आहे. हा सेम आहे सेक्शन 72 IPC. हा BNS, हा BNS चा आहे. ठीक आहे, सेम आहे, काहीच चेंजेस नाही. चला वापस पेज नंबर 2. तर इथे सेक्शन 72 न लिहिता हा इथे सेक्शन 10 लिहावं लागेल मला. सेक्शन 10 ऑफ BNS, ऑफ BNS 2023 डील्स विथ, डील्स विथ, हा कशासोबत डील करतो? अशा सिच्युएशन सोबत. डील्स विथ द सिच्युएशन ज्यामध्ये कोर्ट अनिश्चित आहे. व्हेअर अ कोर्ट
इट्स अनसर्टेन, अनिश्चित आहे. आणि सेक्शन 10चा काय होता वर्ड होता डाऊटफुल. डाऊटफुल पण लिहू शकता तुम्ही. वेअर द कोर्ट इज डाऊटफुल अबाउट. कशाबद्दल डाऊटफुल आहे? अबाउट की कोणता गुन्हा केला आहे. अबाउट विच स्पेसिफिक ऑफेन्स. विच स्पेसिफिक ऑफेन्स an accused person has committed किंवा an offender has committed. An offender has committed. An officer, an offender has committed. Even though, जरी देखील, जरी देखील हे स्पष्ट आहे की, इट इज क्लिअर, हे स्पष्ट आहे, इट इज क्लिअर दॅट द पर्सन, दॅट द ऑफेंडर लिहितो, दॅट द ऑफेंडर किंवा पर्सन इज गिल्टी, हा गिल्टी आहे, हा दोषी आहे. जरी देखील हे स्पष्ट आहे की तो पर्सन किंवा ऑफेंडर हा दोषी आहे. कशाचा? एका गुन्ह्याचा. ऑफ वन, ऑफ वन ऑफ सेव्हरल ऑफर्स, ऑफ वन ऑफ सेव्हरल ऑफर्स. आणि मग सेक्शन 10 सेज दॅट, सेज दॅट किंवा प्रोव्हाइड्स दॅट, प्रोव्हाइड्स दॅट तुम्ही सेक्शन सेक्शन 10 प्रोव्हाइड्स दॅट, प्रोव्हाइड्स दॅट इन सच सिच्युएशन. मग अशा सिच्युएशन मध्ये, इन सच सिच्युएशन द पर्सन शॉल बी, द पर्सन shall be awarded, person shall be awarded with lowest punishment, lowest punishment. जर केव्हा लोएस्ट पनिशमेंट? जर ऑफेन्सेसची पनिशमेंट सेम नाही आहे तो. इफ द पनिशमेंट, इफ द पनिशमेंट फॉर दोज ऑफेन्सेस, फॉर दोज ऑफेन्सेस इज नॉट सेम किंवा आर नॉट सेम. आता आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल म्हणजे अशा कोणत्या सिच्युएशन मध्ये जज डाऊटफुल होऊन जाते, जो मॅजिस्ट्रेट आहे खरोखर डाऊटफुल होऊन जाते की कोणता ऑफेन्स कमिट केला आहे. आणि मॅक्झिमम केसेस ना या केसमध्ये होते. मर्डर केला आहे त्या दोषीनी की कल्पेबल होमिसाईड केला आहे. आता यामध्येच काऊन होते, यामध्येच डाऊटफुल काऊन होऊ शकते जज? या दोन ऑफेन्स मध्ये मॅक्झिमम वेळेस अनसर्टेन होऊन जाते मॅजिस्ट्रेट. होऊ शकते अनसर्टन होऊ शकतं. तर काऊन? कारण की हे दोन्ही ऑफेन्स जवळपास सिमिलर आहे, जास्त मोठा फरक नाही आहे यामध्ये. आता मर्डरची डेफिनेशन तुम्हाला 302 मध्ये भेटेल, 302 IPC. याची तुम्हाला भेटेल 304 IPC. म्हणजेच BNS पाहिलं, BNS चा सेक्शन 103 BNS, 103 BNS, आणि हा आहे 105 BNS. हे तर तुम्हाला सेक्शन माहितीच असेल तरी पण मी सांगून दिले. जर तुम्ही हे वाचले सेक्शन तर जास्त मोठा फरक नाही आहे, खूप कमी फरक आहे. तर म्हणून यामध्ये होऊ शकते. मग यामध्ये सेक्शन 10 तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सगळ्यात कमी पनिशमेंट ज्यामध्ये आहे, म्हणजे की यामध्ये कमी पनिशमेंट आहे, तर तुम्ही ही प्रिफर करणार. म्हणजेच कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 304 IPC आणि 105 BNS हे तुम्ही सेंटेन्स किंवा अवॉर्ड करू शकता. मग दुसरं अजून एक्झाम्पल यामध्ये होऊ शकते.
यांचे अटेम्प्ट घेऊन घ्या ना. अटेम्प्ट टू मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर याचा सेक्शन माहिती आहे. अटेम्प्ट टू मर्डर किंवा अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड, अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. तर याचा सेक्शन आहे 307 आणि याचा आहे 308. 307 आणि 308 IPC. IPC. मग BNSचं काय आहे? 109. 109 BNS आणि याचा आहे 110 BNS. अजून कोणता? यामध्ये अजून एक येऊ शकते चिटिंगचा. पण हे प्रॉपर्टी मध्ये चिटिंग, बरं. प्रॉपर्टी मध्ये चिटिंग. चिटिंगचा सेक्शन, बरं ठीक आहे, सेक्शन बघूयात नंतर. चिटिंग आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. तर हे पण जवळपास सेम सारखे असल्यासारखे आहे, सिमिलर ऑफेन्सेस आहे. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, प्रॉपर्टीची गोष्ट करतो आम्ही. प्रॉपर्टीमध्ये हे दोन्ही सिमिलर होऊ शकतात. तर याचा आहे 420 IPC, 420 IPC. आणि हा आहे 406 IPC. मग BNSचा बहुतेक 318 आय गेस. हे कन्फर्म करा, हे थोडं कन्फर्म करसाल नंतर. आणि हा आहे 316 BNS. 316 BNS. फक्त हे थोडं कन्फर्म करसाल क्लास, थोडं लक्षात नाही येत आहे. तर हे जे आहे, हे तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल्स घेऊ शकता. सेक्शन 10चे एक्झाम्पल्स. जर तुम्हाला हे ऑफेन्स माहित नाही आहे तर थोडं वाचून घ्या की काऊन सिमिलर म्हणतो मी यांना. ठीक आहे. चला मी नेक्स्ट पेज ओपन करतो. पेज नंबर 4 आहे हा. चला, जर तुम्ही मला चॅप्टर 2 मध्ये विचारलं, चॅप्टर 2 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, म्हणजे खूप सारे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत, पण सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन्स कोणता आहे, तर सेक्शन 11 म्हणाल मी आणि सेक्शन 12 मध्ये. फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, बोथ प्री आणि मेन्स. आणि हे सेक्शन्स दोन्ही पण आहे सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी कन्फाइनमेंटला मराठीत कोणता शब्द आहे माहिती आहे कोणाला? सॉलिटरी कन्फाइनमेंट त्याला म्हणतात एकांत बंदिवास. एकांत बंदिवास. एकांत बंदिवास. आणि जर तुम्ही खूप इंटरेस्टेड आहे या टॉपिकला पाहण्यासाठी, तर तुम्ही BNS, हे जे आहे प्रोव्हिजन्स BNS, हे BNS चे आहे. तर तुम्ही यासोबत पण नाही का, तुम्ही प्रिझन ऍक्ट वाचू शकता. कोणता ऍक्ट? प्रिझन ऍक्ट. प्रिझन ऍक्ट. प्रिझन ऍक्टचा वर्ष मला लक्षात नाही येत आहे. तुम्हाला वर्ष लक्षात असेल तर सांगा मला. प्रिझन ऍक्ट यामध्ये सेक्शन, दोन सेक्शन आहे. तर तो आहे सेक्शन, पहिला जो सेक्शन आहे तो आहे, एक तर 29 आहे. 29 आहे. आणि हा जो 29 आहे ना, हा सिमिलर आहे सेक्शन 12 BNS सोबत, जवळपास सेम आहे. आणि सेक्शन 46 सब सेक्शन मला वाटते 10, सब सेक्शन 10 किंवा 9 आहे. तर हे तुम्ही प्रिझन ऍक्ट मधले सेक्शन वाचू शकता. हे वाचू शकता कारण की हे तर आपल्याजवळ सेक्शन्स आहेत, सेक्शन 11 आणि 12. पण याच्यासोबत तुम्ही हे पण सेक्शन वाचू शकता कारण की हे अजून लिमिटेशन टाकतात सॉलिटरी कन्फाइनमेंट वरती. तर सॉलिटरी कन्फाइनमेंट एक खूप डेंजरस पनिशमेंट आहे. याला स्पेशल टाईप ऑफ पनिशमेंट पण म्हणतात. कारण की मला सांगा, आपल्याला सेक्शन 4 तर आहे ना,
सेक्शन 4 मध्ये किती पनिशमेंट आहे? 6 प्रकारचे पनिशमेंट आहे आपल्याजवळ. पण यांनी सेक्शन 4 मध्ये याचा उल्लेख नाही केला. याचा एक स्पेशल ठिकाणी उल्लेख केला, तो म्हणजे 11 आणि 12. आता सॉलिटरी कन्फाइनमेंट तुम्ही कधी देऊ शकता? जेव्हा तुम्ही ऑफेंडरला रिगरस इम्प्रिझनमेंट देताय. रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणजे सश्रम कारावास तुम्ही देताय, तेव्हाच तुम्ही सॉलिटरी कन्फाइनमेंट देऊ शकता. आता सॉलिटरी कन्फाइनमेंट ही सगळ्यात, जर तुम्ही ऍक्टमध्ये वाचाल किंवा संहितेमध्ये वाचाल, तर ही सगळ्यात डेंजरस पनिशमेंटचा दर्जा असा इनडायरेक्टली दिसून येतो की कोडनी दिलेला आहे. कारण की याचे खूप सारे रिपरकशन्स पण आहेत. कारण की एका पर्सनचं मेंटल हेल्थला अफेक्ट करते. अशी पण शक्यता आहे की तो माणूस पागल होऊ शकतो, अनसाऊंड होऊ शकतो. याचे हाय रिपरकशन्स आहे. म्हणून ही एकदम रेस्ट्रिक्शन्स खूप आहे याच्यावर. खूप तुम्हाला रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. तर BNS मध्ये तर आहेच. तुम्ही किती दिवस देऊ शकता, किती दिवस नाही देऊ शकत, गॅप किती आहे, इंटरवल किती दिवसाचा द्यावा लागणार तुम्हाला, जर तुम्ही एकदा सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली तर. पण तुम्हाला प्रिझन ऍक्ट मध्ये पण दिसून येईल. प्रिझन ऍक्ट मध्ये पण दिसून येईल तुम्हाला. याच्या प्रिझन ऍक्ट मध्ये पण तुम्हाला अजून याच्याशिवाय म्हटलेलं आहे की जर तुम्ही 24 अवर्स, या सेक्शन 29 मध्ये, सेक्शन 29 मध्ये तर इथपर्यंत म्हटलं आहे की जर तुम्ही 24 अवर्सच्या वर तुम्ही पनिशमेंट देताय सॉलिटरी कन्फाइनमेंटची, तर तुम्हाला गरजेचं आहे की दुसऱ्या दिवशी मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसर किंवा और मेडिकल सबऑर्डिनेट या व्यक्तींनी व्हिजिट द्यायला पाहिजे त्या पर्सनला, जे की सॉलिटरी कन्फाइनमेंट मध्ये शिक्षा भोगत. तर यांची व्हिजिट गरजेची आहे. केव्हा गरजेची आहे? जर ते 24 अवर्सच्या वर देतात. डॉक्टर तर पहिले हे चेक करणार, जे मेडिकल ऑफिसर आहे किंवा मेडिकल सबऑर्डिनेट आहे, तो चेक करणार हालत की हा ठीक तर आहे की नाही. तर म्हणजे एवढे स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स तुम्हाला बघायला भेटतात सॉलिटरी कन्फाइनमेंट. चला आता ऍक्च्युअल आपण सेक्शन बघूयात. सेक्शन 11 पासून चालू करूयात. तर नेक्स्ट पेज नंबर 5. चला, सेक्शन 11 मध्ये काय म्हटलंय बघूयात. सेक्शन 11 मध्ये म्हटलं आहे की तुम्हाला मॅक्झिमम जी पनिशमेंट आहे, कशाची? सॉलिटरी कन्फाइनमेंटची मॅक्झिमम पनिशमेंट किती राहील? ते राहील 3 मंथ्स. 3 मंथ्स. आता हा तर जनरल रूल आहे, हा जनरल रूल आहे. साधारण रूल तर हाच आहे की 3 महिन्याच्या वर कोणत्याही हालतीमध्ये ती गेली नाही पाहिजे. हम्म. आता याच्या सब्जेक्ट 2 आहे सेक्शन 12. सेक्शन 12 पण आपल्याला वाचावं लागेल, पण ते नंतर बघूयात आपण. पहिले तर याच्यावर फोकस करूयात सेक्शन 11. आता हा तर पहिला भाग झाला सेक्शन 11चा, की मॅक्झिमम पनिशमेंट 3 मंथ्स कोणत्याही हालतीमध्ये राहायला पाहिजे. मग दुसरा भाग आहे, तो की आहे A, B आणि C. यांनी एक तक्ता दिलाय. त्यांनी तक्ता दिलाय जसं आपण सिमिलरली सेक्शन 8 आणि सबसेक्शन 5 मध्ये बघितलं होतं, की जर एवढी फाईन नाही भरली तर तुम्हाला एवढा वेळचा कारावास भोगावा लागेल, है ना. तसा सिमिलर तक्ता इथे पण आहे. सगळ्यात पहिले तर इथे आपण सॉलिटरी कन्फाइनमेंट बघूयात आणि एक टेबल बनवूयात, आणि इथे आपण लिहूयात इम्प्रिझनमेंट. इम्प्रिझनमेंट तसा एक टेबल तुम्ही ड्रॉ करू शकता. आता समजून घ्या तुम्हाला इम्प्रिझनमेंट भेटली आणि ती इम्प्रिझनमेंट 6 महिन्याची आहे, किंवा 6 महिन्याच्या खाली आहे, 6 महिन्याच्या वर नाही आहे. तर तुम्हाला सॉलिटरी कन्फाइनमेंट 1 महिन्याच्या वर देता येऊ शकत नाही. मग 6 महिन्यापेक्षा जास्त पण 1 वर्षापेक्षा कमी आहे,
तर अशा केसमध्ये 2 महिन्यापेक्षा जास्त देता नाही येणार सॉलिटरी कन्फाइनमेंट. मग 1 इयर पेक्षा जास्त आहे, 1 इयर पेक्षा जास्त आहे, तर मग काय होईल? तर मॅक्झिमम पनिशमेंट हा तर जनरल रूल आहेच आपल्याजवळ, त्यालाच आपण इथे आणूयात. आणि ते आहे 3 महिन्याच्या वर नसली पाहिजे, देता येऊ शकत नाही. तर हा आहे सेक्शन 11. हा आहे सेक्शन 11. मी सेक्शन 11 वाचत नाही, तुम्ही वाचू शकता खाली. मग नेक्स्ट पेज, तो आहे सेक्शन 12. सेक्शन 12, सेक्शन 12 मध्ये पण 2 भागामध्ये आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, एक जनरल रूल दिला आहे. जसा सेक्शन 11 मध्ये होता 3 महिन्याचा, इथे जनरल रूल हा आहे की तुम्ही 14 दिवसाच्या वर कंटिन्यू मध्ये एका व्यक्तीला सॉलिटरी कन्फाइनमेंट देऊ शकत नाही, एकांत बंदिवास देऊ शकत नाही. हा जनरल रूल आहे कंटिन्युअस वाला. म्हणजे 1 दिवस 2 दिवस तर असे 14 दिवस कंटिन्युअस तुम्ही देऊ शकता, पण 14 दिवसाच्या वर देऊ शकत कंटिन्युअस मध्ये. हं? आणि जर तुम्ही 14 दिवसाचा बंदिवास देत, कारावास देत, सॉलिटरी कन्फाइनमेंट देता, तर तुम्हाला सेम ब्रेक द्यावा लागतो. म्हणजे 14 दिवसाचा ब्रेक द्यावा लागेल. मग मी काय म्हणणार, इंटरवल ऑफ सेम ड्युरेशन, इंटरवल ऑफ सेम ड्युरेशन, इंटरवल ऑफ सेम ड्युरेशन तुम्हाला द्यावं लागेल. आता पहिला भाग झाला आपला. दुसऱ्या भागामध्ये काय म्हटलं आहे यांनी, की जर तुम्हाला इम्प्रिझनमेंट, रिगरस इम्प्रिझनमेंट, सश्रम कारावास 3 महिन्याच्या वर आहे, जर तुम्हाला 3 महिन्याच्या वर कारावास भेटत आहे, मी काय म्हटलं जास्त, 3 महिन्यापेक्षा अधिक, तर यामध्ये रूल चेंज होतो. यामध्ये काय म्हटलं, 14 दिवसाच्या ऐवजी तुम्हाला 7च दिवस ठेवता येणार, 7 दिवस, मॅक्झिमम 7 डेज इन 1 मंथ, इन 1 मंथ, म्हणजे एका महिन्यामध्ये फक्त 7 दिवस. तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि मग तुम्हाला 7 दिवसाचा ब्रेक पण द्यावा लागेल, सेम असाच इंटरवल ऑफ, इंटरवल किंवा ब्रेक ऑफ सेम ड्युरेशन. जर तुम्ही 1 दिवसाचा सॉलिटरी कन्फाइनमेंट दिला, तर 1 दिवसाचा तुम्हाला ब्रेक पण द्यावा लागतो. 1 दिवसाचा ब्रेक पण तुम्हाला द्यावा लागतो. ठीक आहे, चला आज आपण इथेच क्लास संपूयात. काही डाऊट्स असेल तर विचारू शकता.